बघा मग आता सेट टॉपिकमध्ये आपण बेसिक काय गोष्टी एकदा रिवाईज करू आणि मग आपण पुढे जाऊ. तुम्हाला मी सांगितली होती सेटचा मराठीत मिनिंग काय असतो बरं? संच. सेट मीन्स काय? संच. आपण संच म्हणजे काय म्हणतो? अनेक गोष्टी एकत्रित. तसं सेटसुद्धा काय असणार आहे? अनेक गोष्ट एकत्रित. म्हणजे आपण थोडक्यात काय म्हणू शकतो? सेट मीन्स काय असणार आहे? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. काय असणार आहे? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे वस्तूंचा काय असणार आहे? समूह. वस्तू अनेक एकत्रित आल्या का त्याच्यापासून काय होतं? सेट तयार होतो. जसं हा एक पेन आहे, हा सेट राहील का? नाही. पण अजून याच्यात जर मी हा एक पेन जर ॲड केला तर काय होईल? आता हा सेट तयार होईल, बरोबर ना? मग दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टींचं एकत्रित ऑब्जेक्टचं जर एकत्रित केल्या तर त्याच्यापासून काय तयार होतो? सेट. म्हणजे सेटची डेफिनेशन काय असणार आहे? कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड सेट, बरोबर? मग आपण बुकचा सेट असतो, क्वेश्चन पेपरचा सेट असतो, त्यानंतर काय नोटबुकचा सेट असतो, त्यानंतर आपल्या कीज, चावीज, अनेक चावी एकत्र आल्या त्याचा काय होतं? सेट तयार होतो. काही नंबरचा पण सेट असतो. अशा वेगवेगळ्या प्रकारे काय असणार आहे? सेट असणार आहे. उदाहरणार्थ काय? फ्लावर, फुले. फुलं जर एकत्र आले तर बुक्के तयार होतात. बुक्केसुद्धा काय असणार? तुमच्याला सेट असणार आहे. हे सर्व काय असणार? सेट. एक क्वेश्चन पेपर असेल तर आपण म्हणतो फक्त क्वेश्चन पेपर, पण जास्त असेल तर आपण काय म्हणतो? क्वेश्चन पेपर सेट म्हणतो, बरोबर का नाही? म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त जर गोष्टी एकत्रित आल्या त्याला आपण काय म्हणतो? सेट असं म्हणतो. म्हणजे कलेक्शन होतं, अनेक गोष्टींचं काय होतं? कलेक्शन. तर कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल काय असणार आहे? सेट असणार आहे. मग आपण हे एक्झाम्पल ऑलरेडी बघितले होते. मग आता सेट लिहिण्याची एक मेथड आहे. सेट नेहमी आपण कॅपिटल लेटरमध्ये लिहितो. फॉर एक्झाम्पल ए, बी, सी, डी वगैरे वगैरे सर्व झेडपर्यंत ही सेट लिहिण्याची पद्धत आहे. आणि ज्याच्या त्या सेटमध्ये जेवढे काही ऑब्जेक्ट आहे, जेवढे काही इलेमेंट्स आहे, ती नेहमी आपण कशात लिहितो? कर्ली ब्रॅकेटमध्ये. कशात लिहितो? कर्ली ब्रॅकेट. जसं की सपोज माझ्याकडं हे दोन पेन आहे. ह्या दोन पेनच्या सेटला मी सपोज म्हणणार आहे ए. काय म्हणणार आहे? ए. मग मी असं म्हणू शकतो माझ्याकडं दोन पेनचा सेट आहे. मग सेट ए कर्ली ब्रॅकेटमध्ये कोणते दोन पेन आहे? एक आहे रेड आणि दुसरा कोणता असणार आहे? ब्लॅक. झाला ना हा सेट माझा कंप्लीट. आलं का लक्षात? म्हणजे एखाद्या सेटमध्ये किती ऑब्जेक्ट आहे त्याला काय म्हणतो आपण? सेट. तर सेट ज्याचा बनलेला आहे का त्याच्या एक ऑब्जेक्टला आपण काय म्हणतो? इलेमेंट. आणि अनेक असेल तर आपण त्याला काय आणणार आहे? इलेमेंट्स. म्हणजे सेट कशापासून बनतो? इलेमेंट्सपासून बनतो. लक्षात आलं का? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काही नंबर्स आहे. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं 1, 2, 3, 4, 5 असे माझ्याकडे नंबर आहे. मला याचा काय बनवायचं आहे? एक सेट बनवायचा आहे. तर मी तो कसा लिहिणार आहे? सेट बी. ए लिहा, बी लिहा, सी लिहा, डी लिहा, सेटचं नाव काही लिहा, काही फरक पडत नाही. मग सेट बी माझ्याकडे किती नंबर्स आहे बरं? 5. 1, 2, 3, 4 अँड 5. म्हणजे हा 5 नंबरचा माझ्याकडे एक काय बरं? सेट आहे. म्हणजे याचा अर्थ हा ए काय बी काय झाला आपला? सेट. आणि ह्या सेटमधला जो एक ऑब्जेक्ट आहे का याला काय म्हणणार आपण? इलेमेंट्स. म्हणजे याचा अर्थ दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेमेंट्सपासून काय तयार होतो? सेट तयार होतो. साधी सिंपल डेफिनेशन आहे. लक्षात आली काय बोललो मी? सेट कशापासून तयार होतो? दोन किंवा दोनपेक्षा जास्त इलेमेंटपासून तयार होतो. कधी कधी सेट हा 0 पण असतो. आता पुढे गेलं ते प्रकार सांगणार आहे मी तुम्हाला काय. पण जनरली एवढं लक्षात ठेवा ॲटम अनेक इलेमेंट एकत्र झाले का त्याच्यापासून काय बनणार आहे? सेट बनणार आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो सेटचं जे नाव लिहिलेलं असतं का बाहेर म्हणजे लेफ्ट हँड साईडला इक्वल टूच्या लेफ्ट हँड साईडला ते नेहमी कॅपिटल लेटरमध्ये असलं पाहिजे. म्हणजेच काय? एक तर ए नाव पाहिजे किंवा बी पाहिजे, सी, डी, ई, एक्स, वाय, झेड अशाच प्रकारे ते काय पाहिजे? नाव पाहिजे. म्हणजे आपण हे जे सेटचं नाव देणार हे कशात पाहिजे? नेहमी कॅपिटल लेटर. कशात पाहिजे? कॅपिटल लेटर. आणि त्याचे जे इलेमेंट्स असतात का ते जनरली स्मॉल लेटरमध्ये असतात. हे इलेमेंट जे असतात हे कोणत्या लेटरमध्ये असतात? स्मॉल लेटर्समध्ये. कशात असतात?
स्मॉल लेटर. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं माझ्याकडे एक्स सेट आहे. कोणता आहे सेट आहे? सेट एक्स. याचाच इलेमेंट आहे ए बी सी डी डॅश 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 एक्स वाय अँड झेड. हे काय माझे इलेमेंट्स आहेत. हे काय इलेमेंट्स आणि हा काय आपला सेट. लक्षात आलं का? मग आता एक सांगतो मी तुम्हाला. आता हे झाले सेट. ही सेट लिहिण्याची पद्धत आहे. म्हणजे सेट लिहिण्याची पद्धत काय? लेफ्ट हँड साईडला कॅपिटल लेटर आलं पाहिजे. राईट हँड साईडला सेट लिहिताना कशात लिहिलं गेलं पाहिजे? ते नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्ये. कशात लिहिलं गेलं पाहिजे? कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलं गेलं पाहिजे. जेवढी काही इन्फॉर्मेशन आहे ती कर्ली ब्रॅकेटमध्ये आणि त्या सर्वांची एक इन्फॉर्मेशन म्हणजे सेट. त्या सर्वांची एक इन्फॉर्मेशन म्हणजे काय असणार आहे? सेट असणार आहे. इथपर्यंत कळालं सर्वांना? मग सेट कसले पण असतील. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं मंथ्स इन इयर, तो सुद्धा काय असणार आहे? सेट. मग एका इयरमध्ये किती मंथ्स असतात बरं? 12 मंथ्स. म्हणजे याचा अर्थ इयर म्हणजे आपण वाय लिहू शकतो. मग याचा अर्थ जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर अँड डिसेंबर. हे किती मंथ झाले आपले? 12. आणि हा सर्वांचा काय झाला? सेट तयार झाला. ह्या सर्व मंथला आपण काय म्हणू शकतो मग? सेट वाय. बरोबर ना? काय म्हणू शकतो? सेट वाय. आणि जानेवारी काय झाला? इलेमेंट. मे काय झाला? इलेमेंट. सप्टेंबर इलेमेंट. डिसेंबर इलेमेंट. कारण की हा सेटचा एक पार्ट म्हणजे काय असतो? इलेमेंट. लक्षात आलं? आणि इलेमेंट कशाने इंडिकेट करतात ते मी तुम्हाला सांगतो. जो इलेमेंट आहे का इलेमेंट, हा कशाने इंडिकेट करतात? ह्या साईनने. लक्षात येईल? इलेमेंट कशाने इंडिकेट करतात? ह्या साईनने काय करतात? इंडिकेट करतात. लक्षात येईल मी काय बोललो? मग आता मला असं म्हणायचं आहे. मग मी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतो, मे इज अँड इलेमेंट ऑफ वाय. हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल आहे? ट्रू आहे का फॉल आहे? ट्रू आहे. का? बघा ना, हा जो वाय सेट आहे का, ह्या वाय सेटमध्ये मे महिना आहे का? आहे नाही का मे? जर याच्यातला जर महिना याच्याबरोबर जर कम्पॅरिझन जर केला तर तो इलेमेंट असणार आहे. अलग लक्षात? नक्की. बघा ना, हा जो वाय सेट आहे, वाय सेटचा अर्थ काय? टोटल 12 मंथ्स. त्याच्यापैकी एक मंथ आहे ना. म्हणजे याचा अर्थ हा मे कोणाचा इलेमेंट आहे? वायचा इलेमेंट आहे. ओके. नेक्स्ट मी याच्याबद्दल बोलतो, ह्या सेट एक सेटबद्दल बोलतो. असं आहे का? सी इज इलेमेंट ऑफ एक्स. येस ऑर नो? ट्रू ऑर फॉल? ट्रू असणार आहे. कारण का? हा एक्स जो इलेमेंट आहे, हा एक्स जो सेट आहे, याच्यात कोणता इलेमेंट आहे? सी. हे काय आहे ना सी इलेमेंट. लक्षात आलं मी काय बोललो? नक्की. अजून एक एक्झाम्पल घेतो. सपोज मी जर तुम्हाला असं बोललो की जर माझ्याकडं हा सेट आहे, कोणता बरं? सेट बी. सेट बीचे कोणते इलेमेंट आहे? 1 2 3 4 अँड 5 ही इलेमेंट्स आहे. मग मी असं म्हणू शकतो का 2 इज अँड इलेमेंट ऑफ बी. असेल का नसेल? असेल ना. ट्रू असणार आहे. कारण ह्या बीचाच एक कोण आहे बरं? इथलाच इलेमेंट दिसतोय ना. दिसतोय ना, म्हणजे असणार आहे ट्रू. 7 इज अँड इलेमेंट ऑफ बी. फॉल्स. कारण की ह्या 7 याच्यात आहे का कुठं? आणि जर असं नसेल म्हणजे इलेमेंट नसेल तर याच्यावर अशी काठ मारायची असते. म्हणजे याचा अर्थ बघा, हे लिहून देतो मी. हे स्टेटमेंट काय झालं? 2 इज अँड इलेमेंट ऑफ सेट बी. असं वाचायचं आहे. 2 इज अँड इलेमेंट ऑफ सेट बी. आणि याचं रीडिंग कसं केलं जाईल बरं? 7 इज नॉट अँड इलेमेंट ऑफ सेट बी. बघा ना, 7 हा बीचा इलेमेंट नाही. मग कसं लिहायचं? 7 इज नॉट अँड इलेमेंट ऑफ सेट बी. हे लक्षात येईल का सर्वांच्या? नक्की. म्हणजे आपण आत्ता काय काय बघितलं तर व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ सेट. सेकंड काय बघितलं? सेट कसा लिहिला जातो.
थर्ड काय बघितलं, सेटचे जे ऑब्जेक्ट असतात त्याला आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट कसे लिहिले जातात, तर ते असे लिहिले जातात. एलिमेंटचं रीडिंग कसं केलं जातं, अशा प्रकारे रीडिंग केलं जातं. हे पण तुम्हाला मी इथं लिहून दिलं आहे. लक्षात येईल का इथपर्यंत? नक्की. मग एक काम करा, कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट डेफिनेशन लिहा, हे एक लिहून घ्या आणि हे 2 वाक्य महत्त्वाची लिहून घ्या. कोणते बरं? काय सांगतो मी तुम्हाला, टाईप्स ऑफ नंबर्स. हे आपल्याला माहिती पाहिजे. कोणते टाईपचे नंबर असतात ते समजून घ्या. पहिलं आहे नॅचरल नंबर. नॅचरल नंबर, नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स म्हणजे कोणते नंबर्स? ज्याला आपण मराठीत नैसर्गिक संख्या म्हणतो. ज्यांची सुरुवात कुठून होते, हे 8ला आपलं ऑलरेडी झालेलं आहे. स्मॉलेस्ट नॅचरल नंबर कोणता असतो? 1. 1 आहे, 2, 3, 4, 5 डॅश 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 इन्फिनिटी. हे सर्व काय झाले? नॅचरल नंबर. म्हणजे ते आपण दैनंदिन व्यवहारामध्ये नंबर वापरतो त्याला आपण नैसर्गिक संख्या असं म्हणतो. हे लक्षात. सेकंड आहे ते म्हणजे इव्हन नंबर किंवा इव्हन नंबर्स. कोणते? इव्हन नंबर्स. इव्हन नंबर्स म्हणजे असे नंबर का ज्याला 2ने डिवाइड होतो. व्हेरी गुड. कशाने डिवाइड होतो? 2ने. स्मॉलेस्ट इव्हन नंबर कोणता असतो बरं? 2. व्हेरी गुड. 2च्या नंतर इव्हन नंबर 2ने डिवाइड होणार पुढचा नंबर कोणता आहे? 4. देन 6, देन 8, देन नेक्स्ट डॅश 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 असं केवळ पण चालू राहील म्हणजे इन्फिनिटी. हे साईन कशाचं आहे? इन्फिनाईट. इन्फिनाईटचा अर्थ काय रे? ते कधीच संपू शकत नाही, कंटिन्यू बी चालू राहील, शेवटचा अंकच नाही, त्याला इन्फिनाईट असं म्हणतात. थर्ड कोणता नंबर आहे बरं? ऑड नंबर्स. थर्ड टाईपचा आहे ऑड नंबर्स. ऑड नंबर्स म्हणजे असे नंबर का ज्याला 2ने डिवाइड होणार नाही आहे. म्हणजे जे नंबर इव्हनमध्ये आलेले नाही आहे ते कशात येणार आहे? ऑडमध्ये येणार आहे. म्हणजेच ऑड, स्मॉलेस्ट ऑड नंबर कोणता असतो नेहमी? 1. त्यानंतर 3, देन नेक्स्ट 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 डॅश 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 इन्फिनाईट. हे कोणते नंबर झाले? ऑड नंबर. हे लक्षात ठेवा बरं का, कारण की जी आपल्याला गरज आहे ऑड नंबर. देन फोर्थ सांगितलं तुम्हाला इंटिजर्स. ओके, ते पण घेऊ. इंटिजर्स काय? इंटिजर्स. इंटिजर्स म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्लसचे पण नंबर असतात, मायनसचे पण असतात आणि 0 पण असतो. ह्या सर्व नंबरला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. मग इंटिजर्स काय असणार आहे? 0, 1, 2, 3, 4 डॅश 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 इन्फिनिटी. आणि इकडं काय असणार आहे? -1, -2, -3 डॅश 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 इन्फिनिटी. म्हणजे ज्या नंबरमध्ये सर्व मायनसचे पण नंबर्स आहेत, प्लसचे पण आहेत आणि प्लस काय अजून 0 पण आहे, या सर्व नंबरला आपण काय म्हणतो? इंटिजर्स. मग हे काय? इकडं पॉझिटिव्ह, इकडं निगेटिव्ह आणि 0 पण पाहिजेच. लक्षात. त्यानंतर आपण फिफ्थवाला बघितला तर कोणता बरं? होल नंबर. होल नंबर्स. होल नंबर्स म्हणजे जवळपास सारे नॅचरल नंबरच असतात, फक्त याच्यात एक ॲड होतो. कोणता? 0. ज्याच्यात 0 आहे आणि सर्व नॅचरल नंबर आहे अशांना काय म्हणतो आपण? होल नंबर. म्हणजे होल नंबरची सुरुवात करून स्टार्टिंग 0, 1, 2, 3, 4, 5 डॅश 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 इन्फिनिटी. हे सर्व काय झाले? आपले होल नंबर. प्राईम नंबर्स माहिती आहे का तुम्हाला? प्राईम नंबर ज्याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो? मूळ संख्या. प्राईम आहे. व्हेरी गुड. प्राईम नंबर्स म्हणजे असे नंबर ज्या संख्येला 1ने आणि स्वतःने डिवाइड होतं, बाकीच्या इतर संख्येने डिवाइड होत नाही, त्याला काय म्हणतो आपण? प्राईम नंबर. फॉर एक्झाम्पल प्राईम नंबर कोणते असतात ते सांगतो. स्मॉलेस्ट प्राईम नंबर आहे 2, कारण की 2ला 2ने डिवाइड होतो, 1ने होतं, बाकी कशाने डिवाइड होईल का? नाही. त्यानंतर कोणता आहे? 3ला 1ने डिवाइड होईल आणि 3नेच होईल, बाकी कशाने होईल का? नाही. देन 5, देन 7, देन 9 येत नाही का? कारण की 9ला कशाने डिवाइड होतो? 1ने पण होतं, 3ने पण होतं, 9ने पण होतं ना. मग फक्त प्राईम नंबर कोणाला म्हणायचं? जिथं 1ने आणि स्वतःने डिवाइड होतं त्याला म्हणायचं. मग 9 राहील का आपला प्राईम नंबर? नाही. म्हणजे राहील 11. देन कोणता राहील?
13 देन 17 देन 19 डॅश 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 इन्फिनिटी. हे पण खूप आहेत. याला म्हणायचं प्राईम नंबर्स. हे टाईप्स ऑफ नंबर आहे. हे 6 टाईप्स आपल्याला माहिती पाहिजे. हे लक्षात येईल का? मग हे लिहून घ्या. 1 मिनिटाचं लक्ष द्या. आता आपल्याला नॅचरल नंबर, इव्हन नंबर, ऑड नंबर, इंटिजर्स, होल नंबर, प्राईम नंबर सर्व का आले, बरोबर ना? आता जर आपल्याला असा क्वेश्चन विचारला, राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर्स. मग नॅचरल नंबरला आपण एन घेऊ शकतो, काही पण घ्या, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला कशाचा सेट लिहायचा आहे? नॅचरल नंबर सेट. मग कसं लिहायचं? सेट लिहिताना नेहमी कशात लिहायचा असतो आपल्याला? कर्ली ब्रॅकेटमध्ये. मग कोणते नंबर लिहायला लावले आपल्याला? नॅचरल. मग कुठून सुरुवात करायची? 1 पासून. 1 2 3 4. बरं, कुठपर्यंत लिहायचे असं सांगितलं का मी तुम्हाला? नाही. मग याचा अर्थ काय करायचे? 3-4 नंबर लिहायचे, डॅश डॅश करायचं, इन्फिनिटी लिहायचं. म्हणजे याचा अर्थ हा कोणता मी सेट लिहिला आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर. अलग लक्षात. जर मी तुम्हाला विचारलं राईट द सेट ऑफ इव्हन नंबर, मग कोणते नंबर आहे इव्हन नंबर म्हटल्यावर? 2 4 6 8 डॅश 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 इन्फिनिटी. अलग लक्षात. जर मी तुम्हाला म्हटलं राईट द सेट ऑफ ऑड नंबर, मग कोणते येणार आहे? 1 3 5 7 डॅश 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 इन्फिनिटी. मी जर म्हटलं राईट द सेट ऑफ पॉझिटिव्ह इंटिजर, ओनली पॉझिटिव्ह इंटिजर, मग कोणते घेणार आहे? पॉझिटिव्ह इंटिजर म्हणजे 1 2 3 4 5 हे असणार आहे. 1 2 3 4 डॅश 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 हे पण इन्फिनिटी येणार आहे. मी जर म्हटलं राईट द इंटिजर्स ऑफ निगेटिव्ह, राईट द सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स, कोणते येणार आहे? व्हेरी गुड. मग मायनसवाले कोण? -1 -2 -3 डॅश 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 ते पण इन्फिनिटी ना. ते इंटिजर्स मायनसवाले सुद्धा काय? इन्फिनिटी आहेत. येईल का लक्षात? हे आपल्याला असे विचारतात. आता अजून एक मी सांगतो तुम्हाला काय. मी जर तुम्हाला असं म्हटलं राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 6, लेस दॅन 6, 6पेक्षा काय पाहिजे आपल्याला? कमी. म्हणजे 6 घ्यायचा नाही, 6पेक्षा लहान नॅचरल नंबर. मग आपण काय म्हणू शकतो? कसं लिहू शकतो? तर सेट ए म्हणा, एन म्हणा, काही फरक पडत नाही. मग सेट ए कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 2 3 4 अँड 5 लेस दॅन 6 सांगितलं आहे ना. म्हणजे 6पेक्षा लहान नॅचरल नंबर कोणते असतात? 1 2 3 4 5 झाला आपला सेट लिहू. लक्षात आलं का मी काय बोललो? नक्की. जर मी तुम्हाला असं म्हटलं राईट द सेट ऑफ 10 to 15 नॅचरल नंबर्स, 10 to 15 नॅचरल नंबर. मग कसं लिहावं लागेल आपल्याला? काही लिहा. सेट बी इन ब्रॅकेट काय घेऊ मग? व्हेरी गुड. 11 12 13 14 15 घ्यायचं आहे का? नाही. अप टू 15 आहे म्हणजे 15 नाही घ्यायचं. लक्षात येईल का? नक्की एकदम. जर मी तुम्हाला असं म्हटलं राईट द सेट ऑफ -3 to +3 इंटिजर्स, मग कसं घ्यावं लागेल आपल्याला? घ्या इकडं काही घ्या. इन ब्रॅकेट काय घ्यायचं आहे? -2 -1 0 1 अँड झालं लिहून. किती सिम्पल. अलग लक्षात. ही सेट लिहिण्याच्या पद्धती. आपल्याला हे जो सेट आहे का, ह्या सेटचे 2 टाईप्स बघायचे. सेटचे किती टाईप पडतात? 2 टाईप. कोणते टाईप्स पडतात? तर फर्स्ट आहे लिसनिंग मेथड. कोणते? लिसनिंग मेथड. आणि ह्या लिसनिंग मेथडलाच एक दुसरा शब्द आहे. तो काय बरं? एक दुसरा मेथड आहे, एक दुसरी शब्द ते कोणते बरं? रोस्टर मेथड. म्हणजे तुम्ही लिसनिंग पण म्हणू शकतात किंवा रोस्टर पण, किंवा त्यांनी रोस्टर विचारलं तर आपल्याला कळायला पाहिजे रोस्टर काय आणि लिसनिंग काय, दोघं पण काय सेमच आहे. आणि सेकंड मेथड आहे ती आहे रूल मेथड. कोणे? रूल मेथड. आणि ह्या रूल मेथडलाच अजून एक शब्द आहे. कोणता बरं? सेट
बिल्डर मेथड किंवा फॉर्म, काही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही. आता बऱ्याच जणांचं कन्फ्युजन काय होतं बघा, रोस्टर म्हणजेच बिल्डर का रूल म्हणजेच लिस्नर, हे थोडं कन्फ्युजन होतं बऱ्याच वेळेस. आता इथे शब्द काय, बिल्डर. बिल्डर म्हणजे काय, पैलवान. एकदम क्रिकेट खेळताना किंवा काही खेळताना जो पैलवान असतो का, तो जो रूल करतो का, तोच रूल मान्य असतो सर्वांना, बरोबर का नाही. आता आलं लक्षात. म्हणजे दोघं काय घ्यायचे नेहमी सोबत, हे दोघं सोबत घेतले आपाप सोबत येतं, मग यांचं काही टेन्शन नाही राहत. बिल्डर काय करतो, जो पैलवान असतो का पैलवान, तो काय करतो, रूल्स तयार करतो. म्हणजे क्रिकेटमध्ये जो मोठा असतो तो म्हणतो इकडच्या राण्या घ्यायच्या आणि तिकडल्या नाही घ्यायच्या, होतं का नाही असं. मग सरे बारके पोरं, हा बरोबर आहे, काय याच्या डोक्यात नाही लावायचं नाही, बरोबर ना. म्हणजे हे दोन्ही पण काय एकच आहे. बिल्डर काय आणि बिल्डरचं रूल बनवतो आहे ते एकच आहे, आणि ही बाकीचं उरलेली एक आहे. लक्षात येईल काही. हे दोन नावं लक्षात ठेवा. आता ही मेथड काय ते आपण एकदा समजून घेऊ. सेट लिहिण्याचे जसे ह्या दोन पद्धती, ही एक पद्धत आहे आणि ही पद्धत आहे. ह्या दोन पद्धती काय ते आपण आता थोडक्यात समजून घेऊ. काय बघायचं, जर मी तुम्हाला असं म्हटलं, राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 7, लेस दॅन 7, मग कसा लिहिणार आहे आपण हा नॅचरल नंबर एन घेऊ शकतो ना आपण. सेट एन इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे, लेस दॅन 7 म्हटलं मी, म्हणजे कुठपर्यंत घ्यायचं आहे, 1 2 3 4 5 6, 7पर्यंत, म्हणजे 6च घ्यायचं आहे आपल्याला. झालं सेट लिहून. जर क्वेश्चन विचारला, राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 7 बाय लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड, तर बस एवढंच लिहायचं, संपलं. आणि जर क्वेश्चन आपल्याला विचारला, राईट द सेट ऑफ नॅचरल नंबर लेस दॅन 7 बाय रूल और सेट बिल्डर मेथड, म्हणजे तोच क्वेश्चन आहे, पण कशाने लिहायला लावलं आता आपल्याला, रूल किंवा बिल्डर मेथडने लिहायचं आहे. तोच क्वेश्चनमध्ये चेंज आहे का, नाही. मग ही लिहिण्याची पद्धत काय बघा. इथं पण नॅचरल नंबर म्हणजे वाटलंच तुम्ही एन घेऊ शकतात, सेट नेहमी कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहितात. मग आता ह्या एन कोणता सेट आहे, तर एक्स सेट आहे. काय तो, एक्स. सच दॅट, ही उभी लाईन म्हणजे काय असते, सच दॅट. इथं लिहून ठेवतो मी, याला काय म्हणायचं, सच दॅट. कोणत्या लाईनला, ह्या लाईनला, सच दॅट एक्स, such that x is and आपण काय म्हणू शकतो, x is natural numbers less than काय म्हटलंय, 7. बस हे आपलं आन्सर. म्हणजे एक गोष्ट कळली तुम्हाला, लिसनिंग और रोस्टर मेथड असेल तर नंबर लिहावं लागतात, आणि रूल आणि बिल्डर मेथड असेल तर जे दिलेलं वाक्य का ते वर्ड फॉर्ममध्ये लिहावं लागतं. कोणत्या फॉर्ममध्ये, वर्ड फॉर्म म्हणजे काय, शब्दांमध्ये. हे शब्दात लिहिलं ना, नॅचरल नंबर नाव लिहिलं, इथं काय लिहिले, नंबर्स लिहिलेले, म्हणजे याला म्हणतो रोस्टर मेथड. डायरेक्ट जे दिले ते प्रॉपर लिहून टाका. आणि हे कशात लिहायचं आपल्याला, वर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे, म्हणजे अक्षरात लिहून दाखवायचं आहे, पण ते सुद्धा कशात लिहायचं आहे, कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचं आहे. लक्षात येईल का, नक्की. आता काय होतं जनरली बघा, तुम्हाला लिस्निंगचं एक उदाहरण देतात आणि ते म्हणतात तुम्ही रूल मेथडमध्ये आम्हाला कन्वर्ट करून दाखवा, किंवा रूल किंवा बिल्डरचं एक्झाम्पल देतात आणि ते म्हणतात तुम्ही आम्हाला लिस्निंग किंवा रोस्टर फॉर्ममध्ये कन्वर्ट करून दाखवा. मग आता जर क्वेश्चन आपल्याला विचार, बघा एवढंच दिलं आपल्याला, काय एन इज इक्वल टू 1 2 3 5 6 7 6 एवढं दिलं आहे. याचं तुम्ही याच्यात कन्वर्ट करता, असंच करायचं. कसं करायचं, हे कधीच बदलत नाही, हे जे दिलं आहे का तेच इथं घ्यायचं, इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्येच लिहायचं. एक्स प्रत्येक वेळेस एक्सच राहतो, तो चेंज होणार नाही. एक्स उभी रेष म्हणजे काय, सच दॅट, ती प्रत्येक वेळेस, हे कधी चेंज होणार नाही. हे चेंज होत नाही, 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 हे पण चेंज नाही होत. कोणतं एक्झाम्पल असू द्या, फक्त चेंज होतं एवढं वाक्य. मग आता काय विचारले आपले, हे काय दिले बरं, नॅचरल नंबर दिले. एक्स इज नॅचरल नंबर. कोणती नॅचरल नंबर आहे, 6 पर्यंत रे, याचा अर्थ 7पेक्षा लहान आहे. मग आपण म्हणू शकतो लेस दॅन 7.
हे डायरेक्ट इक्वेशन लिहायचं. पण तुम्हाला ती क्वेश्चन फक्त एवढंच देतील, तो एवढं तुम्हाला लिहायचं स्वतः. ध्यानात आलं का? कधी कधी क्वेश्चन पण देतील तरी तुम्हाला ते क्वेश्चनचं जिथं लिहायचं असतं, मग तर अजून सोपं होऊन जातं. लक्षात आलं? आणि कधी कधी काय करतील, तुम्हाला क्वेश्चन देतील, कन्वर्ट द रूल मेथड टू लिसनिंग और रोस्टर मेथड. मग तुम्हाला हे सर्व वाक्य देतील असंच. मग तुम्हाला याचं काय बनवायचं, तुम्हाला लिसनिंग किंवा रोस्टर मेथड. माझं लेस दॅन कुठं घ्यायचं आपल्याला 7 आणि कोणते बरं नॅशनल नंबर. मग ते 6पर्यंत लिहायचे, झाले तुमचं आन्सर. बाकी यांचं येणंच राहणार आहे तिकडं. सिम्पल आहे का नाही? नक्की. अजून एक्झाम्पल घेतो बघा. मी जर तुम्हाला आता असं दिलं आहे काय, सेकंड ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये 1 4 9 16 25 आणि मी म्हटलं याला रूल और सेट बिल्डर मेथडमध्ये कन्वर्ट करा. येईल का कन्वर्ट करता? काय दिलं रे आपल्याला? स्क्वेअर्स दिलेले. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर, सगळे स्क्वेअर नंबर दिलेले. पण हा 5चा स्क्वेअर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते वाक्य कुठपर्यंत लिहावं लागेल, अप टू स्क्वेअर 6. ध्यान झालं का? आल्याचं 6. मग हे वाक्य तुम्ही असं लिहू शकतात. मग काय करू शकता, इथं ए सेट दिला आहे ना, मग इथं पण एच म्हणायचं. सेट ए पुन्हा कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स इज स्क्वेअर ऑफ नॅचरल नंबर्स अप टू किंवा लेस दॅन 6. बरोबर आहे का नाही? कारण की हा कोणाचा स्क्वेअर आहे, 5चा. म्हणजे 6 ही नॅशनल नंबरच्या 6च्या स्क्वेअरच्या आधीचे सर्व स्क्वेअर आहे. 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर, 5चा स्क्वेअर. याचा अर्थ 6पेक्षा लहान स्क्वेअर सर्व घेतलेले. लक्षात येईल का? नक्की एकदम. आता मी एक काम करतो, इकडे घेतो. बी इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स इज अँड इवन नंबर्स between 5 to 10. आता ही दिलंय त्याला कसं पुढं कन्वर्ट करायचं आपल्याला, लिसनिंग किंवा रोस्टर मेथडमध्ये. येईल का करता? कसं होईल सांग बरं? काय लिहायचं? या सेट बी म्हणायचं. सेट याला प्रत्येक सेट म्हणायचं. सेट बी इज इक्वल टू काय, कर्ली ब्रॅकेट. व्हेरी गुड. काय होईल मग? इवन नंबर विचारले. इवन म्हणजे काय, 2ने डिवाइड होणार आहे. मग 2 4 6 असायचे ना, पण कुठले घ्यायचे आपल्याला? 5 to 10 मधले. मग कोणता राहील पहिला? व्हेरी गुड. 6 8. व्हेरी गुड. छान. व्हेरी गुड. कारण की 10 घ्यायचं आहे का आपल्याला? 10 जरी इवन नंबर आहे पण घेता येईल का नाही, कारण की तिथपर्यंत विचारले त्यांनी. बस संपलं. एवढंच दिसेल. कळलं का? म्हणजे तुम्हाला हे दिलं असेल तर हे करू शकतात आणि हे दिलं असेल तर तेही करू शकतात. कळेल का नाही कळणार? नक्की एकदम.